हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम टू द सायन्स क्लास ऑफ स्टँडर्ड 6. तर हा स्टँडर्ड 6चा सायन्स क्लास आहे आणि आपण करतो लेसन नंबर 13 साऊंड. ओके, स्टँडर्ड 6 सायन्स महाराष्ट्र बोर्ड लेसन नंबर 13 साऊंड. ओके, प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्टची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ती लिंक फॉलो केली तर तुम्हाला बाकीचे सगळे लेसन्स मिळतील स्टँडर्ड 6 सायन्सचे. ओके, त्या लिंकमध्ये सगळे लेसन्स आहेत जे अपलोड केलेले आहेत. तर आपण सुरू करूया. साऊंड. सम साऊंड्स आर डेपिक्टेड इन द पिक्चर बिलो. तर पिक्चर्समध्ये तुम्हाला 8 चित्र दिलेली आहेत आणि त्याच्यात वेगवेगळे साऊंड्स आहेत. ओके, हॅव यू हर्ड दिस साऊंड्स. तर तुम्ही ऐकलेत का हे साऊंड, हे आवाज ऐकलेत का? तर ऐकले असतील तर टिक मार्क करायचं, नसतील ऐकलं तर क्रॉस करायचं. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स इफ यू हॅव हर्ड दोज साऊंड्स अँड क्रॉस एक्स इफ यू हॅव नॉट हर्ड दोज साऊंड्स. What words are used in your locality to denote these sounds? Write them in the below pictures. Write them below the pictures. तर तुम्ही जिथे राहता तिथे ह्या आवाजांना काय म्हणतात ते तुम्ही खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये ते लिहायचे. ओके, तर आता इथे काय आहे, द गर्ल ही मुलगी गाते, तर तुम्ही काय लिहिणार तिथे? सिंगिंग लिहिणार. द गर्ल इज सिंगिंग. नेक्स्ट इज बर्ड, ती चिमणी चिवचिवाट करते, तर तसं लिहा खाली. फटाके वाजतात तर फटाक्यांचा आवाज. ओके, ह्या मुली दोन बोलत आहेत तर गपशप, त्या दोन्ही बोलत आहेत. इथे ट्रॅफिक पोलीस शिट्टी वाजवतो आहे, दुसरा मुलगा मुरली वाजवतो आहे. हा हॉर्नचा आवाज आहे, म्हणजे हा शिट्टीचा आवाज झाला, हा मुरलीचा आवाज झाला आणि हा हॉर्नचा आवाज झाला. आणि इथे कुत्रा भुंकतो आहे. ओके, बार्किंग ऑफ अ डॉग. नाव विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल. तर तुमच्या रिसेस जेव्हा होतो, इंटरवल होतो, तेव्हा तुम्हाला कुठले आवाज ऐकू येतात ते तुम्ही लिहायचे. आणि शाळेत एकदम सायलंटमध्ये बसलेलं असतं. वेन देर इज सायलेन्स इन द क्लासरूम, क्लोज युअर आयज अँड सिट क्वायटली. डोळे बंद करून शांत बसा आणि कुठले आवाज तुम्हाला आजूबाजूला ऐकायला येतात हे नोटीस करा. विच साऊंड्स इन युअर सराउंडिंग्स कॅन यू हिअर नाव वेन यू सिट क्वायटली इन द क्लासरूम when there is pin drop silence in the classroom. Okay, now prepare a common list of all these sounds and discuss. तर ह्या साऊंड्सचे तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे, कुठले कुठले आवाज, आणि त्यांच्याबद्दल डिस्कशन करायचे. यू विल सी दॅट दॅर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन इनन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हिअर. तर आपल्याला लक्षात येईल की आपण जे ऐकतो ते साऊंड्स खूप वेगवेगळे आहेत. काही लहान, काही मोठे, काही कर्कश, असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात. क्लासिफाय दिस साऊंड्स इन 2 ways, सॉफ्ट, लाऊड अँड प्लेझंट, अनप्लेझंट. तर तुम्हाला विभागणी करायची आहे ह्या साऊंड्सची, क्लासिफाय करायचं आहे. सॉफ्ट आवाज, सौम्य मधुर आवाज आणि मोठा आवाज, लाऊड आवाज. आणि दुसरं प्लेझंट अँड अनप्लेझंट, चांगला, सुदिंग, शांतता देणारा सुंदर आवाज, आणि दुसरा कर्कश आवाज. असे 2 विभाग करायचे आहेत तुम्हाला. सम साऊंड्स आर लाऊड अँड आर हर्ड इझिली. थोडे आवाज खूप मोठे असतात आणि सहज ऐकू येतात. वाईल सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट अँड कॅनॉट बी हर्ड अनलेस वी लिसन अटेंटिव्हली. आणि काही आवाज तर खूप बारीक असतात आणि आपल्याला ते सहज ऐकू येत नाही अनलेस आपण ते अगदी मन लावून ऐकले तर आपल्याला ते ऐकू येतात. एखादा दूरचा आवाज असतो, तो आपण असं सहज एकमेकांशी बोलताना आपल्याला नाही ऐकू येणार. तर आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तरच ऐकू येतो. We like some sounds. On the other hand, we get annoyed by some other sounds. तर काही आवाज असे असतात की आपल्याला ऐकल्यावर बरं वाटतं, ऐकावेसे वाटतात, आणि काय आवाज आपल्याला नकोसे वाटतात. तो there are different types of sounds. How are sounds produced? Okay. Now try this. When a song is being played on radio or a music system in the house, place your hands on its speaker. What do you feel? Put off the music and what do you feel now? तर साऊंड तुम्हाला एक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, रेडिओवर गाणं चाललेलं असतं म्युझिक सिस्टमवर, आणि त्याचे स्पीकर असतात बघा मोठे. गाणं चालू असताना आपला हात त्या स्पीकरवर ठेवा. गाणं चालू असताना तुम्हाला काय फील होतं, हाताला काहीतरी व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं, बरोबर?
आता आवाज बंद करा, रेडिओ बंद करून त्या स्पीकरवर हात ठेवा. तर काय होतं आहे? काही नाही, काही फील होत नाही. तर हा डिफरन्स आहे. त्या स्पीकर्समधनं आवाज येतो, त्याची फिलिंग आपल्या हातावर येते. त्याचे वेव्ज, त्याचा जो बीट्स असतात ते आपल्याला धडधड आपल्या हातावर आपल्याला फील होतात. ओके, आपला हात व्हायब्रेट होतो. तर दिस इज वॉट वी फील अबाउट साऊंड. विल सी द नेक्स्ट पेज. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. प्लग द स्ट्रेच्ड बँड. आता एक रबर बँड घ्या आणि तो स्ट्रेच करा. पिक्चरमध्ये दाखवले तसं दोन्ही हाताने तो स्ट्रेच करा किंवा कोणाला करायला लावा आणि तो मध्ये असा ओढा. अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड व्हॉट एल्स डिड यू नोटीस. तर आपण जेव्हा रबर बँड असं हलवतो तेव्हा आपल्याला तार छेडल्यासारखा आवाज येतो. रबर बँड तर हलतोच, ओके, पण अजून काहीतरी आवाज आपल्याला ऐकू येतो, राईट. तसंच तबला दाखवला आहे बघा. स्प्रेड सम सॉडस्ट ऑर मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन द डायफ्राम ऑफ द तबला. तर तबल्याच्या सेंटरला जे पातळ पडदा असतो ना त्याच्यावर मोहरी टाकतात छोटी, मोहरी सीड्स, मोहरीच्या बिया आणि किंवा वाळू टाकतात, ओके. आणि त्याच्यावर नंतर नॉक केलं, वाजवला तर डायफ्रॅम, तो जो मधला भाग असतो त्याच्यावर असं टाक टाक वाजवायचा तबल्याच्या बोटांनी. तर काय वाटतं, व्हॉट डू यू सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द तबला मेक्स अ साऊंड. व्हॉट हॅपन्स वेन द साऊंड स्टॉप्स. तर त्या ती वाळू किंवा ते मस्टर्ड सीड्स, ते मोहरी कशी हलते हे तुम्हाला जाणवेल. व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन्स. तेव्हा मोहरीची डाळ अशी तण 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 नाचत असते तडतडल्यासारखी जेव्हा आपण त्याच्यावर हलकीशी बोट मारतो तबला वाजवल्यासारखा. ओके, ते चित्रात दाखवले बघा. तेव्हा ते मोहरीचे इकडे तिकडे ते असे सैरावैरा नाचतात, उडतात लाईटली. आणि ते जेव्हा थांबतं साऊंड पण येतो तबल्यातून आणि तबल्याचा साऊंड जेव्हा थांबतो तेव्हा ते दाणे पण शांत होतात. ओके. द ऑब्जेक्ट दॅट प्रोड्यूस साऊंड, दॅट इज द डायफ्राम ऑफ द स्पीकर, द रबर बँड अँड द डायफ्राम ऑफ द तबला शो अ सर्टन मूवमेंट. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन. दे ओझिलेट रॅपिडली. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. तर मी तसं मगाशी सांगितलं तसं हे सगळे तबला, तो रबर बँड आणि तो स्पीकर, तर ह्या सगळे गोष्टी आहेत, साऊंड बाहेर पडताना ते व्हायब्रेट होतात. ओके. दे हॅव अ सर्टन मोशन. त्यांचं एक सर्टन त्यांची मूवमेंटची पद्धत असते. ओके, हलण्याची, हात मारल्यावर त्यांच्यावर काय इफेक्ट केला त्याचा साऊंड पण बाहेर पडतो आणि ते हलतात पण. म्हणजे थोडक्यात काय तर हल्ल्याशिवाय आवाज येत नाही, ते व्हायब्रेट झाल्याशिवाय आवाज येत नाही. दे ओझिलेट रॅपिडली. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. आता ते यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय लिहिलं आहे. वेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट ॲक्शन. तर एक बशी खाली पडल्यावरती बराच वेळ असा गोल 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 फिरताना एक आवाज होत असतो आणि आपण त्याच्यावर कधी तुम्ही ट्राय केलं असेल, त्याच्यावर जोरात वरनं हात मारला की ती बशी पण शांत होते, आवाज पण शांत होतो. ओके. द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. तर ते व्हायब्रेट झाल्यावर साऊंड येण्यासाठी व्हायब्रेट होणं आवश्यक आहे. एखाद्या वस्तूचं जे आवाज येणारी व्यक्ती, इथे तबला होता, रबर बँड होता आणि तो स्पीकरचा पडदा होता. ओके. ॲज लॉंग ॲज ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. वेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. तर व्हायब्रेशन असेपर्यंत आवाज येतो, व्हायब्रेशन थांबल्यानंतर आवाज पण थांबतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस्ड इज कॉल्ड अ सोर्स ऑफ दॅट साऊंड. तर ज्याच्यामुळे आवाज येतो त्या ऑब्जेक्टला साऊंडचा सोर्स म्हटला जातो किंवा साऊंड येण्याचा मार्ग, मूळ, जिथून साऊंड येतो ती जागा, ती ऑब्जेक्ट, ती जागा आहे जिथून साऊंड येतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस्ड इज कॉल्ड सोर्स ऑफ दॅट साऊंड. ओके. द साऊंड ऑफ अ सितार, अ बेल, वॉटर दॅट ड्रॉप्स फ्रॉम अ टॅप, अ सॉसर दॅट ब्रेक्स ऑन फॉलिंग डाऊन. व्हॉट इज इट दॅट व्हायब्रेट्स वेन दिस साऊंड्स आर प्रोड्यूस. तर तुम्हाला ह्या सितारमध्ये, बेलमध्ये पाण्यामध्ये ड्रॉप पडल्यावर
किंवा बशी खाली पडल्यावर काय व्हायब्रेट होतं आणि त्याच्यातून आवाज येतोय हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ते सितारची तार असेल, ते बेलची मधली घंटा असते ना, ती साईडने जेव्हा आपटते ते मेटलचा आवाज, मग इथे पाण्याच्या ड्रॉप जे वेव्स तयार होतात, मग सॉसर खाली पडल्यावर ती गोलगोल फिरल्यावर तो आवाज होतो. हे सगळं या गोष्टींचा आवाज तयार करतात. नाउ डू यू नो ॲकॉस्टिक्स? ॲकॉस्टिक्स म्हणजे काय? द सायन्स ऑफ साऊंड रेझोनन्स इन्क्लुडिंग द प्रोडक्शन, प्रोपगेशन अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲकॉस्टिक्स. ॲकॉस्टिक्स म्हणजे काय? तर साऊंड म्हणजे काय, त्याच्या मागचं सायन्स. रेझोनन्स म्हणजे जो आवाज पास होतो तो. इन्क्लुडिंग द प्रोडक्शन, तो कसा तयार होतो. प्रॉपगेशन म्हणजे तो कसा पुढे जातो, फ्लो होतो आणि त्याचा इफेक्ट काय होतो, हे सगळं म्हणजे ॲकॉस्टिक्स. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल. तर साऊंड कसा मेजर केला जातो, किती मोठा छोटा, तर ते डेसिबल. आता आपलं असं लेंथ आपण सेंटीमीटरने मोजतो, वजन किलोग्रॅमने मोजतो किंवा ग्रॅमने, तसं हे डेसिबलने मोजलं जातं, DB. ओके. द व्हायब्रेशन ऑफ वोकल कॉर्ड्स इज इन अवर लॅरिंग्स और व्हॉइस बॉक्स ऑल्सो प्रोड्युसेस साऊंड. तर आपण बोलतो ते आपल्याला कसं ऐकू येतो, कशामुळे बोलतो, तर आपल्या घशामध्ये वोकल कॉर्ड्स असतात आपल्या लॅरिंग्समध्ये. ओके. किंवा त्या लॅरिंग्सला आपण व्हॉइस बॉक्ससुद्धा म्हणतात. तर तिथे साऊंड प्रोड्यूस होतो. आता व्हॉइस बॉक्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट. आता आपल्या घशामध्ये थ्रोटमध्ये हा व्हॉइस बॉक्स असतो. द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस्ड इन द लॅरिंग्स डिपेंड्स अपॉन द टॉटनेस ऑफ द वोकल कॉर्ड्स. तर आपला साऊंड क्वालिटी, आपला आवाज कसा आहे हे कसं कुठे डिसाईड होतं, तर साऊंड जो प्रोड्यूस होतो लॅरिंग्समध्ये तो त्या वोकल कॉर्ड जे आपले आहेत ते किती ताट आहेत ह्याच्यावर आपला आवाज डिपेंड होतो. आपल्या साऊंडची क्वालिटी, द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस इन द लॅरिंग्स. व्हॉइस बॉक्सची ताठरता ह्याच्यावर आपला आवाजची क्वालिटी डिपेंड असते. ओके. टॉटनेस ऑफ द वोकल कॉर्ड. तिथे चित्र दिलं आहे, त्याच्यावर तुम्हाला हे समजू शकतं. ओके. लेट्स गो टू द नेक्स्ट पेज. नाउ सी हिअर, लेट्स ट्राय दिस. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर. आता एक भांडं घेऊया, त्याचे ते पाण्यानं पूर्ण भरलेलं आहे. ओके. स्ट्राईक इट स्लाइटली ऑन इट्स रिम. स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम म्हणजे त्याच्या काठावर असं चमच्याने हळूवार स्पर्श करा, म्हणजे त्याला असं टॅप द्या, आपटा थोडंसं हलकंसं. आणि तुम्हाला काय दिसतं, तर पाण्यामध्ये वेव्स दिसतात आपल्याला, गोल 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 रिंग्स दिसतात. वाय आर वेव्स फॉर्म्ड ऑन द वॉटर इन द पॉट. नाव इथे चित्राखाली लिहिलं आहे बघा, व्हायब्रेशन्स इन वॉटर अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड. तो साऊंड क्रिएट झाल्याबरोबर वेव्स तयार होतात पाण्यामध्ये. चित्रामध्ये तुम्हाला दिसतात कशा वेव्स, गोल गोल वेव्स. तुम्ही एखाद्या समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये असं दगड टाकला एका तळ्यामध्ये, तर कसं पाण्यात दगड पडल्याबरोबर वेव्स तयार होतात, अशाच प्रकारचे हे वेव्स आहेत. आता खाली एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्या कानापर्यंत साऊंड कसा येतो, आपल्याला ऐकू कसं येतं. ओके. ते आपण बघूया. हाऊ साऊंड इज हर्ड. देर इज अ एअर अराउंड द सोर्स ऑफ साऊंड. आता सोर्स ऑफ साऊंड म्हणजे काय, जिथनं साऊंड सुरू होतं, जे आवाजासाठी कारणीभूत आहे त्याला सोर्स ऑफ साऊंड म्हणतं. आता इथे चमचा आणि ते भांडं टॅप करणं वॉज अ सोर्स ऑफ साऊंड. ओके. ती सुरुवात होती, जिथे सुरुवात करतो त्याला सोर्स म्हणतो. तर आवाज करण्यामागचं स्टार्टिंग पॉईंट कुठलं ते सांगतं, तर ती त्याच्या आजूबाजूला हवा असते. देर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट. आता आवाजाचा जो सोर्स आहे तो व्हायब्रेट करायला लागतो. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट्स. तर अवतीभोवती त्या सोर्सच्या जी हवा असते ती पण व्हायब्रेट होते. अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ दॅट साऊंड स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. आता हे वेव ऑफ व्हायब्रेशन्स आहे ती आजूबाजूला सगळीकडे स्प्रेड होते. स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन, सगळ्या बाजूने स्प्रेड होते. आणि सच अ वेव इज कॉल्ड अ साऊंड वेव. आणि ही जी वेव स्प्रेड होते त्याला साऊंड वेव म्हणतात. द साऊंड वेव रीच अवर इयर्स. ती साऊंड वेव आपल्या कानापर्यंत येते. आणि आपल्या कानामध्ये एक डायफ्राम नावाचा ऑर्गन असतं. देर इज अ डेलिकेट डायफ्राम ऑर इयर ड्रम ज्याला आपण म्हणतो, इन द कॅव्हिटी ऑफ अ इयर्स. आपल्या कानामध्ये इयर ड्रम्स असतात.
त्यांना डायफ्रामसुद्धा म्हणतात. ते सुद्धा व्हायब्रेट होतात. इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग टू. द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दिस व्हायब्रेशन्स. आता या व्हायब्रेशन्समुळे जे सेन्सेशन होतात ते आपल्या ब्रेनकडे जातात. द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दीज व्हायब्रेशन्स आर पास्ड ऑन टू द ब्रेन थ्रू द नर्व्स इन द इयर्स. तर इयर्समध्ये आपल्या नर्व्स असतात, त्याच्या थ्रू हे सेन्सेशन आपल्या ब्रेनकडे जातं आणि वी हिअर द साऊंड. ओके, through the nerves in the ears and we hear the sound. The sensation produced by these vibrations are passed to the brain through the nerves in the ears and we hear the sound. Okay? Propagation of sound. आता take 2 balloons. Propagation of sounds बघूया आपण. 2 बलून घ्या. Fill air in one and water in the other. तर एका बलूनमध्ये एअर भरायची आणि एका बलूनमध्ये वॉटर पाणी घालायचं. प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर्स ॲज शोड इन द पिक्चर. तर हवेने भरलेला फुगा कानाकडे घ्या आणि प्रेस करा आणि रब अ फिंगर ऑन द बलून अँड लिसन टू द साऊंड. आणि कानाजवळ नेल्यावर त्या बलूनवर बोट रगडा आणि तुम्ही तो साऊंड ऐका. आणि सेम ॲक्टिव्हिटी, रिपीट द सेम ॲक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर. पाण्याने भरलेला बलून तो सुद्धा कानाकडे न्या, त्याच्यावर सुद्धा बाहेरून बोट फिरवा. थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअर साऊंड. तर तुम्हाला क्लिअर साऊंड कुठल्या बलूनमधून येतो? हवेने भरलेल्या बलूनमधून का पाण्याने भरलेल्या बलूनमधून? ओके, ते तुम्ही सांगायचं. सेकंड इज स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. तर तुमचं एक मोठं टेबल असतं, तिथे एका टोकाला तुम्ही राहा, दुसऱ्या टोकाला तुमच्या फ्रेंडला उभा करा आणि त्या फ्रेंडला विचारा, आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल, यू विल हिअर अ फेंट साऊंड. तर त्या फ्रेंडला हळू टॅप करायला सांगा, नॉक करायला सांगा त्या टेबलवर आणि तुम्हाला एक हलकासा आवाज ऐकू येणार. आता तुम्ही तुमचा कान लावा टेबलाला आणि तसाच आवाज करायला सांगा तुमच्या फ्रेंडला. आता तुम्हाला वेगळा आवाज ऐकू येईल. तो डिफरन्स तुम्ही सांगायचा आहे. आधी उभं राहिल्यावर कसा आवाज येत होता आणि कान जेव्हा टेबलला लावतो तेव्हा आवाज कसा येतो. ओके. साऊंड ट्रॅव्हल्स इन फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर ऑर थ्रू अ सॉलिड अँड रिचेस टू आर इयर्स. तर आवाज कसा ट्रॅव्हल करतं? तर वेव्सच्या रूपाने हवेतून, थ्रू एअर, वेव्सच्या रूपातून पाण्यातून आणि वेव्सच्या रूपातून सॉलिड मटेरियलमधून सुद्धा पास होतो आणि तो आपल्या कानापर्यंत येतो. साऊंड इज प्रॉपगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. तर पाण्यामधून साऊंड जास्त क्लिअरली ऐकू येतो एअरपेक्षा. ओके. साऊंड इज प्रॉपगेटेड म्हणजे काय? पास होणं, जाणं, पाथ तयार होणे, एका जागेवरून दुसऱ्याकडे जाणे म्हणजे प्रॉपगेशन, जाणं. साऊंड इज प्रॉपगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. वाय इज दिस सो? आणि सॉलिड मधून पाण्यापेक्षा आणि हवेपेक्षा सॉलिड वस्तूमधून तो क्लिअरली ऐकू येतो आवाज. ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑकर्स ॲट द डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. तर साऊंड ट्रान्समिशनचं म्हणजे साऊंड पास होण्याची स्पीडसुद्धा मीडियम टू मीडियम डिफरंट असते. ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू लिक्विड दॅन थ्रू अ गॅस. तर गॅसपेक्षा लिक्विडमध्ये साऊंड ट्रान्समिशन फास्ट होतं आणि त्याच्याहून फास्ट होतं थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. ओके. आता आपण न्यू वर्ड्स बघूया. प्रॉपगेशन ऑफ साऊंड. साऊंड इज सेड टू बी प्रॉपगेटेड when sound waves spread in all directions from a source of the sound, the medium of propagation of sound. Okay. Sound is said to be propagated when sound waves spread in all directions from a source of sound. एक साऊंडचा सोर्स जिथून साऊंड सुरू होतो त्याच्या आजूबाजूला जी हवा असते तिथनं साऊंड वेव्सच्या रूपाने ती सगळीकडे सगळ्या डायरेक्शन्समध्ये स्प्रेड होते. तो हे स्टेटमेंट तुम्ही पाठ करायचे. साऊंड इज सेड टू बी प्रॉपगेटेड वेन sound waves spread in all directions from a source of sound. The substance around a source of sound through which sound waves spread is called the medium of propagation. The medium of propagation of sound म्हणजे काय? साऊंड जिथून पास होतो, जर तो पाण्यातून असेल तर पाण्यातून, सॉलिडमधून किंवा एअरमधून जिथनं पास होतो आणि स्प्रेड होतो त्याला मीडियम ऑफ प्रॉपगेशन म्हणतात. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड, जिथं साऊंड सुरू होतो त्याच्या आजूबाजूचा तो मीडियम आहे, पाणी असू दे, एअर असू दे किंवा सॉलिड असू दे, थ्रू विच साऊंड वेव्स स्प्रेड इज कॉल्ड
medium of propagation of sound. Okay, now let's go to the next page. Now use your brain power. If a bell is hung in a vacuum container, will its sound be heard outside? तर व्हॅक्यूम केलेला एक डब्बा घेतला, त्याच्यामध्ये एअर काढलेला आहे, त्याच्यामधून तुम्हाला साऊंड ऐकू येईल का? ओके, त्याच्यामध्ये एक बेल टाकलेली आहे आणि बेल वाजवली ती, तर तुम्हाला ऐकू येईल का? तर व्हॅक्यूम मीन्स वॉट? व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम वेअर एअर इज पार्शियली रिमूव्ड. ओके, ते तर मीडियमच नाही आहे, एअर काढलेली आहे, त्यामुळे आपल्याला आवाज व्यवस्थित ऐकू येणार नाही अशा डब्यामध्ये जर बेल वाजवली तर. ओके, आता ऑब्झर्व अँड डिस्कस हे 3 चित्र दिसत आहेत. तर त्या 3 चित्रामध्ये विच ऑफ दिस साऊंड इज प्लेझंट? चांगला आवाज कोणाचा आहे? तर विच साऊंड्स आर न्यूसन्स टू पीपल? आणि लोकांना त्रास देणारा साऊंड कुठला आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. नाव नेक्स्ट इज नॉईज पोल्युशन. अ लाऊड साऊंड इज हार्श टू इयर, सच साऊंड्स प्रोड्यूस नॉईज. ओके, मोठा आवाज नॉईज पोल्युशन क्रिएट करतं. तो कानाला जेव्हा अनप्लेझंट कर्कश असतो तसा साऊंड म्हणजे नॉईज असतो. ओके, नॉईज पोल्युशन त्याला म्हणतात. आता अ नॉईजी सीन एक चित्र दाखवले बघा. मेक अ लिस्ट ऑफ ऑल साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये काय काय साऊंड्स आहेत ते तुम्ही लिहून काढायचे आहेत, लिस्ट करायचे. हाऊ वूड दिस ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हू इज नॉट फिलिंग वेल? एखाद्या आजारी असलेला माणूस या अशा रूममध्ये राहू शकेल का? अशा ॲटमॉस्फिअरमध्ये राहू शकेल का? त्याला अजून त्रास होईल नाही का? सो त्याचा काय इफेक्ट त्या माणसावर होणार हे तुम्हाला लिहायचं आहे. वूड यू बी एबल टू स्टडी इन दिस कंडिशन्स? तर अशा रूममध्ये तुम्ही स्टडी करू शकाल, अभ्यास करू शकाल? तर नाही. ओके, वी आर गोइंग टू द नेक्स्ट पेज. The situations shown in the 2 pictures on page 94 are often seen around us. तर मागच्या पेजवरचे जे पिक्चर्स 2 आहेत ते आपण रोज बघतो आपल्या लाईफमध्ये. ओके, डे टू डे लाईफमध्ये. सम ऑफ द साऊंड्स दे डेपिक्ट आर प्लेझंट वाईल अदर्स आर हार्श. थोडे साऊंड्स खूप प्लेझंट आहे, कानाला सूदिंग आहेत, शांत आहेत, आवडणारे आहेत, आणि थोडे एकदम हार्श आहेत, कर्कश आहेत. व्हेरी लाऊड और कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन पीपल ऑफ दॅट लोकॅलिटी. तर तिथे राहणाऱ्या लोकांवर असे मोठे आवाज जे असतात त्याचा ॲडवर्स म्हणजे वाईट परिणाम होतो. ॲडवर्स इफेक्ट्स वाईट परिणाम होतात ऑफ दिस कंटिन्युअस लाऊड नॉईज. देअर हिअरिंग मे गेट इम्पेअर्ड अँड विच कॅन इवन लीड टू डेफनेस. तर त्यांच्या ते असा आवाज कंटिन्युअस ऐकून लोकांना बहिरेपण येऊ शकतं. देअर हिअरिंग मे बी इम्पेअर्ड. इम्पेअर्ड म्हणजे कमी होऊ शकतो, कमी ऐकू येऊ शकतं, आणि कम्प्लिटली बधीर होऊ शकतो माणूस. ओके, कम्प्लिटली डेफ पण होऊ शकतो. इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस. म्हणजे माणसाला अस्वस्थता वाटू शकतं, अस्वस्थता भासू शकते. रेस्टलेसनेस म्हणतात त्याला. इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडेपणा. अँड मेंटल एक्झॉशन, आणि मानसिकरित्या तो थकलेला होऊ शकतो. मानसिक थकावट येऊ शकते. वन कॅनॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन. एखादा मुलगा जर अभ्यास करत असेल तर त्याला कॉन्सन्ट्रेशन त्याचं ढळू शकतं, त्याला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करता येणार नाही. दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन म्हणजे हे आता मी सगळं बोलले ना तो पॅराग्राफ. दिस इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. सर दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज, असा कंटिन्युअस आवाज ज्याचा इल इफेक्ट होतो, मे हॅव इल इफेक्ट्स किंवा त्याचे वाईट परिणाम होतात, असा आवाज नॉईज पोल्युशन क्रिएट करतो. तर ह्यालाच नॉईज पोल्युशन म्हणतात. अशा आवाजाला नॉईज पोल्युशन म्हणतात. नॉईज पोल्युशन ऑकर्स वेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स हार्मफुल टू द इयर. तर एकापेक्षा जास्ती आवाज जे कानासाठी अयोग्य आहेत, कर्कश आहेत, अशा आवाजाला नॉईज पोल्युशन म्हणतात, किंवा अशा आवाजांमुळे नॉईज पोल्युशन होतं. नॉईज पोल्युशन ऑकर्स ड्यू टू दिस टाईप ऑफ साऊंड्स. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. द नॉईज पोल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करायचं असतं, काय मेजर्स, काय उपाय तर इथे दिलेले आहे. फर्स्ट वन इज ॲज फार एज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. तर जिथे शक्य आहे, गरज असेल तरच हॉर्न वाजवावा. जिथे गरज नसेल
तर हॉर्न वाजवू नये. शक्यतो वी हॅव टू अवॉइड. शक्यतो हॉर्न वाजवणं टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. द व्हॉल्यूम ऑफ द TV or रेडिओ इन द हाऊस शुड बी रिस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्राम्स. तर TVचा आवाज मोठा करू नये. ज्यांना ऐकायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचेल असाच आवाज मोठा करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्ती मोठा करू नये. द व्हॉल्यूम ऑफ द TV or रेडिओ इन द हाऊस शुड बी रिस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्राम्स. रिस्ट्रिक्टेड म्हणजे तेवढाच करायचा, टू दोज वॉचिंग द प्रोग्राम्स. त्यांना ऐकू जाईल एवढाच मोठा. थर्ड इज व्हेकल शुड नॉट बी मेंटेन व्हेकल्स शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड्स दे प्रोड्यूस. तर गाड्यांचं मेंटेनन्स, गाड्या व्यवस्थित रिपेअर केल्या पाहिजेत जेणेकरून त्या मोठा आवाज करणार नाहीत. ओके, जुन्या व्हेकल झाल्या की त्यांचा मोठा आवाज होतो, त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स, त्यांची सर्व्हिसिंग व्यवस्थित केली पाहिजे, त्यामुळे गाड्यांचा आवाज कमी राहील. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड्स शुड बी लोकेटेड ॲट अ प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेजिडेन्शियल एरियाज. सर रेजिडेन्शियल एरिया जिथे लोक राहतात त्यांच्यापासून लांब असल्या पाहिजेत ह्या गोष्टी. काय तर फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स आणि बस स्टँड्स हे लोकांच्या राहत्या घरापासून लांब असल्या पाहिजेत. ऑलवेज रिमेंबर सम ऑफ द साऊंड्स दॅट वी एन्जॉय कॅन बी अ न्यूसन्स फॉर अदर्स. काय काय आवाज आपल्याला आवडतात ते दुसऱ्यांसाठी त्रासदायक असू शकतात. न्यूसन्स म्हणजे त्रासदायक. जसं की बर्थडे पार्टीची चालू असते किंवा बर्थडेची गाणी किंवा आपण चित्रपटांची गाणी किंवा बर्थडे सॉंग्स लावतो मोठ्याने, त्याच बर्थडे सॉंग्सचा शेजारी राहणाऱ्या आजी आजोबा किंवा दुसऱ्या कोणालाही त्याचा त्रास होऊ शकतो. ओके, बिलीव्ह इट ऑर नॉट, बर्ड्स लाईक रॉबिन अँड वुडकॉक कॅन रिकॉग्नाइज द साऊंड ऑफ एन अर्थवॉर्म इन द सॉईल अँड फाइंड देअर प्रे. तर काही बर्ड्स असतात रॉबिन आणि वुडकॉक, तर त्यांना मातीत असलेले जे अळ्या असतात अर्थवॉर्म्स, त्यांचा आवाज त्यांना ऐकू येतो आणि ते त्यांचं खाणं असतं, म्हणून ते त्यांना आवाजावरनं शोधून काढतात आणि त्यांना खातात. फाइंड देअर प्रे म्हणजे त्यांचं शिकार, त्यांची शिकार. ते बर्ड्स त्या अर्थवॉर्मला खातात. अर्थवॉर्म हे बर्ड्सचं शिकार आहे. दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. कारण त्यांचे हिअरिंग ऑर्गन्स, त्यांचे कान म्हणा असतात, ते फार सेन्सिटिव्ह असतात. सम स्पीशीज ऑफ ग्रासहॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर वाईल फ्लाईंग इन द एअर. आता ग्रासहॉपर जे असतात ते पाय घासतात, जेव्हा हवेत उडतात तेव्हा ते पाय घासतात आणि त्या पाय घासल्यामुळे त्यांच्या घासलेल्या पायांचा आवाज होतो उडताना. सम स्पीशीज ऑफ ग्रासहॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर वाईल फ्लाईंग इन द एअर. द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ बी और द मॉस्किटो प्रोड्युसेस अ हमिंग साऊंड. आता मच्छर आला कानाकडे की आपला आवाज होतो, तो त्यांचे जे पंख असतात त्यांचं फ्लॅपिंग ते वर खाली झाल्यामुळे हा आवाज होतो. द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ बी, मधमाशी किंवा जे माश्या असतात, आणि मस्किटोज, त्याच्यामुळे हमिंग साऊंड होतो. प्रोड्युसेस अ हमिंग साऊंड. हॅव यू हर्ड सच साऊंड्स? तर तुम्ही ऐकलंच असेल डासाचा आवाज किंवा त्या माश्या येतात किंवा मधमाशीचा पण आवाज ऐकतो आपण. ओके, तर आता आपण काय काय शिकलो? व्हॉट हॅव वी लर्न्ड? वी हॅव लर्न्ड व्हायब्रेशन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोपगेशन ऑफ साऊंड. Sound is propagated through gaseous, liquid and solid mediums. Noise is disagreeable, irregular and loud. Noise pollution occurs due to continuous noise. Noise pollution has adverse effects on our health. हे सगळं मी मराठीत एक्सप्लेन केलेलं आहे ओके व्हिडिओमध्ये. Heavy traffic and industrial areas cause the maximum noise pollution. Noise pollution is a social problem. It is necessary that everybody takes measures to prevent noise pollution. Blowing the horns of vehicles is prohibited near places like schools and hospitals. These rules should always be followed. ओके, तर हा लेसन माझं शिकून झालेला आहे. परत एकदा वाचा. ओके, तुम्ही पार्टमध्ये ऐकलं तरी चालेल, पण नीट ऐका म्हणजे तुम्हाला त्यातले क्वेश्चन आन्सरची उत्तरं पण सहज सापडतील. ओके, एखादा क्वेश्चन असेल, व्हिडिओ ऐकला त्या भागातला, तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स त्याचे लगेच सापडतील, समजून येतील. काय डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, आणि आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. तुम्हाला कुठला लेसन हवा आहे अजून एकदा एक्सप्लेन करायला, ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके.
टेक केअर. बाय बाय.